मंदिराची एकंदरीत रचना बघायला भेटत नाही, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की ते मंदिर हेमाडपंथी आहे. एवढाच एक महिना आहे की ज्यात तुम्ही ते एक्सप्लोर करू शकताय. पाण्याची पातळी वाढल्यावर मंदिर पुन्हा पाण्याखाली जाणार आहे. नमस्कार मंडळी, नवीन एक दिवस नवीन एक ब्लॉग. आणि ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष झाले आपल्याकडे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना, तर ते मंदिर बघण्यासाठी आपण येणार होतो. खरं तर हे फक्त आपण उन्हाळ्यातच एक्सप्लोर करू शकतोय खरं तसं पाहायला गेलं तर. कारण पावसाळ्यात हा जो वैतरणा डॅम आहे, तुम्ही आपल्या पाठीमागे जो बघू शकताय, तो पूर्णच्या पूर्ण पाण्याने जेव्हा भरला जातो तर मंदिर आपलं जातं पाण्याखाली. तर आपल्याला जर हे मंदिर बघायचं असेल तर फक्त उन्हाळ्यात. आणि मंदिर बघितलं तुम्ही तर सांगू नाही शकत की ह्या मान्सून नंतर मंदिर अस्तित्वात राहील का. कारण पाण्यामुळे मंदिराची झीज होतेची आणि पडू पण शकतं प्रॉबॅबली मंदिर. ठीक आहे, तर आज माझा एक मित्र आहे सोबत. ये रे भाई इकडून, इधर राजा. तो हा माझा एक मित्र आहे. तर याचं नाव आहे ना तौकीर आहे. मित्र झालाय आपला चांगल्यापैकी. हेच युट्यूब वगैरे इंस्टाग्राम वगैरे. तर आता तर तुम्ही मंदिराचे सिनेमॅटिक बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या मंदिराचा थोडासा इतिहास सांगेल, तो बघून घ्या. बस खतम. पहिले जाऊन मंदिराचे सिनेमॅटिक. नेचर बघू शकता यार, किती छान झालेलं आहे. एक नंबर एकदम वातावरण. हा 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 हा. तुम्ही जर हे मंदिर एक्सप्लोर करायला येताय ना, तर तुम्हाला एवढाच एक महिना आहे की ज्यात तुम्ही ते एक्सप्लोर करू शकताय. प्रॉबॅबली आता जर पाऊस आला तर वैतरणा डॅमची पाण्याची पातळी वाढल्यावर मंदिर पुन्हा पाण्याखाली जाणार आहे. तर पॉसिबल झालं तर लवकर या आणि मंदिर बघून जा. कारण आपला इतिहास आहे तो आपल्यालाच जतन करावं लागणार आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप कमी वेळा बघायला भेटतं, लाईक फक्त उन्हाळ्यामध्ये. तर इथं वरती काही मंदिराचे अवशेष दिसतात. ठीक आहे, इथे नंदी महाराज आणि महादेवाची पिंडी देखील आहे. आणि बाकी ते मंदिर खाली राहिलं. तर मंदिराची एकंदरीत रचना बघायला भेटत नाही, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की ते मंदिर हेमाडपंथी आहे की काय असं. तर सगळे ते हेमाडपंथीच म्हणतात, पण प्रत्येक जुनं मंदिर हे हेमाडपंथी नसतं. ठीक आहे, तर हे सांगता नाही येणार. पण जिथपर्यंत मी माहिती काढली तर हे शिलाहारांच्या काळात बांधलं गेलेलं असं वाचायला भेटतं. ॲज जेव्हा मंदिराचा इतिहास आपल्याला बघायला भेटत नाही ना, कुठे वाचण्यात पण आलेलं आहे. तर असं काही मंदिर आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की लवकर येऊन बघा. इतिहास तर एवढा काही जास्त सांगता नाही येणार आपल्याला. ठीक आहे, तर फायनल एवढंच. इथेपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच काही हिडन प्लेसेस वगैरे तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि थोडे बकचुतीवाले ब्लॉग्स देखील असतात. तर भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.